सर, व्यायाम कोणी करायला हवा? कोणता व्यायाम करायला हवा? तो किती वेळ करायला हवा? याबद्दल काही नियम आहेत का? अरे वा, खूप छान प्रश्न आहे. व्यायाम हा प्रत्येकाने करायला हवा, परंतु आयुर्वेदामध्ये त्यासाठी एक खूप छान महत्वाचं सूत्र आलेलं आहे. ते म्हणजे लाघवम कर्म सामर्थ्यम दीप्तो अग्नी मेधसा क्षयः विभक्त घन गात्रत्व व्यायामात इति उपजायते. याचा अर्थ असा की व्यायाम हा नेहमी आपल्याला यथाशक्ती आणि अर्धशक्ती केला गेला पाहिजे. म्हणजे काय, तर कपाळावर घाम येईपर्यंत. आता व्यायामाचे बरेचसे प्रकार आपल्याला आधुनिक शास्त्रात बघायला मिळतात. ते म्हणजे HIIT म्हणजे हाय इंटेन्सिटी इंटरमिटंट ट्रेनिंग, नंतर एरोबिक एक्सरसाइजेस, मग तुमचे स्विमिंग, जिमिंग, वॉकिंग, रनिंग असे वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम असतात. त्यासोबतच स्ट्रेंथ ट्रेनिंग हा एक व्यायामाचा प्रकार आहे, रेजिस्टन्स ट्रेनिंग हा प्रकार आहे. तर ह्या सगळ्या प्रकारांपैकी तुम्हाला तुमची प्रकृती, तुमचं वय, जर तुम्हाला एखादा आजार असेल तर तो आजार बघून, ती वयाची अवस्था बघून तुम्हाला व्यायाम हा केला गेला पाहिजे. साधारणपणे प्रत्येक व्यक्तीने दिवसातले कमीत कमी 20 मिनिटं ते 45 मिनिटं असा आठवड्यातून 4 ते 5 दिवस तरी व्यायाम हा केला गेला पाहिजे. आणि त्यासाठी कधीही आपण एक्सक्यूज सांगता कामा नये, कारण व्यायामामुळेच तुमचं ग्लुकोज आणि इन्शुलिन रेजिस्टन्स नॉर्मल राहतं. त्याच्यामुळे तुम्हाला व्यायामाचं हे महत्व नेहमी कळलंच पाहिजे.